दीप्ती चौधरी आत्महत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा, वंशाच्या दिव्यासाठी विवाहितेचा छळ, चाकणकरांचा थेट इशारा. पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण शांत होत नाही. तोच आणखीन एका प्रकरणानं राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे दीप्ती मगर चौधरी या महिलेनं सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवण्यापर्यंतचं टोकाचं पाऊल उचललंय. लग्नात 4 चाकी गाडी दिली नाही म्हणून मागितले. सातत्यानं सासरकडून विवाहितेकडे 25 लाखांची मागणी केली जात असल्याची धक्कादायक घटना पोलीस तपासातून समोर आली आहे. आणि एवढंच नव्हे तर सासरचे आणि व्यवसाय बंद होईल म्हणून 10 लाख रुपये मुलीच्या माहेरकडून घेतले. एवढ्यावरच न थांबता मुलीला लग्नात स्त्रीधन म्हणून दिलेलं 50 तोळं सोनंही तिच्याकडून काढून घेतलं. हा जाच इथेच संपला नाही, तर वंशाला दिवा हवा म्हणून मुलगा हवा, मुलगी नको म्हणून तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप सासरच्या मंडळींवर केला जातो आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतलेली असून अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी माध्यमांशी संवाद साधताना सदर प्रकरणी कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मृत विवाहितेच्या कुटुंबियांना दिलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.